इस न्यूज के प्रायोजक हैं मीना फैशन मॉल। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून राम सातपुते यांना भाजपने उमेदवारी दिली आहे। सोलापूर जिल्ह्यातूनच विधानसभेत प्रतिनिधित्व राम सातपुते यांनी केलेलं असून आज राम सातपुते हे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनास आले होते। सोमवारी त्यांनी सोलापुरात जाऊन विविध नेते मंडळींच्या गाठी भेटी घेतल्या होत्या, तर मंगळवारी ते सोलापुरातून माळशिरस तालुक्यातील मेळाव्यास गेले। तर आज गुरुवारी ते पंढरपूर येथे आलेले असून पंढरपूर येथे विठ्ठल रखुमाईचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे व विठुरायाच्या आशीर्वादाने सोलापूरचा भाजपचा उमेदवार म्हणून चांगल्या मताधिक्याने विजय होईल अशी प्रतिक्रिया यावेळी राम सातपुते यांनी दिली आहे। संघाला लागून आपण आहात। माझ्या कामाची पद्धत तुम्हाला माहिती आहे। मी त्या ठिकाणी उतरल्यानंतर स्वतःला झुकून देऊन काम करणारा कार्यकर्ता आहे, चळवळीतून आलेलो कार्यकर्ता आहे। त्यामुळे मला विश्वास आहे की सोलापूरकरांना मला मत दिल्यानंतर त्या ठिकाणी निश्चित आनंद होईल आणि माझं 5 वर्षाचं काम सोलापूरकर पाहतील। हे आपलं जे मत आहे त्या मताशी मी सहमत नाही आहे। सोलापूर हैदराबाद रस्ता झाला, सोलापूर विजापूर रस्ता झाला, सोलापूर त्या ठिकाणी अक्कलकोट रस्ता झाला, सोलापूरला जोडणारे चौबाजूचे रस्ते या ठिकाणी स्वामी महाराजच त्या ठिकाणी खासदार असताना झालेले आहेत। त्यामुळे मला विश्वास आहे की आमच्या खासदारांनी, मागच्या दोन्ही खासदारांनी जो विकास केलेला आहे त्या विकासाच्या जोरावर पुन्हा एकदा मी मोठ्या मताधिक्याने विजय होईल। धन्यवाद। जय श्रीराम। शांत एक 5 मिनिटं मागचा कालवा बंद कर। बोला। आज पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद घेतला। आज उमेदवारी दाखल झाल्यानंतर, उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर पहिल्यांदाच पंढरपूरमध्ये आलो आहे आणि या ठिकाणी पांडुरंगाचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे। येत्या काळामध्ये माझ्या हातून समाजाची सेवा घडो, देशाची सेवा घडो आणि निश्चित मला विश्वास आहे की पांडुरंगाचा, विठ्ठल रुक्मिणीचा मला त्या ठिकाणी आशीर्वाद भेटेल आणि सोलापूर लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी मी विजय होईल। निश्चित जनभावना मनात घेऊन त्या ठिकाणी राज्य सरकार या विषयामध्ये चांगल्या पद्धतीचा निर्णय घेईल हा मला विश्वास आहे आणि मी पंढरपूर वासियांच्या सोबत आहे। साहेब, तुमच्या मतदारसंघामध्ये मोहिते पाटील स्वतःने हातात घेत आहेत, काल स्पष्ट सांगितलं आपण त्यांच्यावर काम केलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये काय समजूत काढताय त्यांची? मी भारतीय जनता पार्टीचा अतिशय निष्ठावान कार्यकर्ता आहे। भारतीय जनता पार्टीची इच्छा तीच माझी इच्छा आणि भारतीय जनता पार्टीचा आदेश तोच माझा आदेश। बाकी पार्टी नेतृत्व, वरिष्ठ नेते या ठिकाणी चर्चा करतील, मार्ग निघेल असा मला विश्वास आहे। निश्चित सोलापूरच्या जागेचा 400 मध्ये समावेश असणार आहे आणि मला विश्वास आहे 3 लाखापेक्षा जास्त मताने त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी विजयी होईल आणि निश्चित या ठिकाणी मागच्या 10 वर्षामध्ये जे सोलापूरला त्या ठिकाणी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना, आदरणीय ज्येष्ठ नेते शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना सोलापूरची जी अधोगती झालेली आहे ती भरून काढण्याचं काम पॉझिटिव्ह माध्यमातून त्या ठिकाणी 10 वर्षात झालेलं आहे मोदी सरकारच्या माध्यमातून। सोलापुर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास, मीना फैशन मॉल। ईद हो या दिवाली, ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल। दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्योहार, मनाओ मीना फैशन मॉल के साथ। अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ। मिलेंगे हर रंग, हर क्वालिटी, ढेर सारे वैरायटीज। मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस, लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता, कॉमताम चौक, सोलापुर।